कोकणात आता हळूहळू पावसाला सुरुवात होते आहे. आजचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आलेलो आहोत ते करक म्हणजे पाचलपासून जवळजवळ 14 किलोमीटर अंतरावर करक हे गाव आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही लाईव्हसाठी आलेलो होतो. आमचं काय ते लाईव्ह झालं नाही, कारण लाईव्ह न होण्याचं कारण म्हणजे इथं नेटवर्क अजिबात नाही आहे. कारण ज्यावेळेला आम्हाला ठरलं लाईव्हचं त्यावेळेला नेटवर्क आहे असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. कारण त्यावेळी नेटवर्क होतंसुद्धा असेल, कदाचित काही कारणास्तव नेटवर्कला प्रॉब्लेम आला असेल. तर आज आम्ही इथे आलो तर अजिबात नेटवर्क नव्हतं, त्यामुळे आमचं काही लाईव्ह झालं नाही. परंतु आम्ही काय ठरवलेलं की रेकॉर्डिंग करून त्यानंतर अपलोड करायचं. त्यासाठी आम्ही आता सकाळपासून आम्ही रेकॉर्डिंग करत होतो. जवळजवळ 5 ते 6 मॅचेस झाल्या. आता ही 7वी मॅच आता जवळजवळ ही आजच्या दिवसातली शेवटची मॅच आता चालू आहे. परंतु पावसाचं वातावरण आलं अचानक आणि पाहत आहे वातावरण पूर्ण हे पावसाचं दिसतंय. हे गाडीवर तुम्हाला दिसेल पाणी पडलेलं पावसाचं. तर आणि वादळसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलं. त्यामुळे काय झालं, आम्हाला जे शूटिंग होतं ते सुद्धा आम्हाला बंद करावं लागलं. आणि आता तरसुद्धा इथे आता शेवटची मॅच चालू आहे इथे. तर इकडे आता जवळजवळ आता इकडे पॅव्हिलियनसुद्धा आता जे मंडप बांधलेलं होतं ते सुद्धा सोडतात, कारण वादळ खूप आहे. आणि वादळ खूप असल्यामुळे काय होणार आहे, हे जे वरती कापड टाकलं आहे तो खराब होऊ शकतो. त्यामुळे ते कापडसुद्धा काढतात. उद्यासुद्धा इथे ह्याच ठिकाणी क्रिकेट मॅचेस आहेत, तर त्याचंसुद्धा आयोजन आहे उद्यासाठी. परंतु आता सध्या वातावरण एकदम ढगाळ झालं आहे. पाहत आहे खूप पाऊस आहे. म्हणजे पाऊस पडायला थोडासा पडला आहे, परंतु वातावरण पावसाचंच आहे. कारण त्या बाजूला तिकडे खूप पाऊस पडला त्या बाजूला समोर, आणि इकडे आता जवळजवळ विजांचा कडकडाट चालू आहे. तसं ढगांचा आवाजसुद्धा तुम्हाला येत असेल ऐकायला. तर आता असं हे वातावरण आहे इकडचं. आणि हा पहिल्या पावसाचा यावर्षीचा पहिला अनुभव म्हणता येईल. खूप बरं वाटतं आहे. वातावरण पण जरा आता थंड झालं आहे. सकाळपासून आम्ही खूप तापलेलो होतो, खूप गरमी होत होती. तर आता आम्ही इथेच राहायचा आमचा ह्या दिवसाचा आमचा विचार आहे. कारण इकडे वरती वस्ती इकडे सह्याद्रीच्या कुशीत हे बघा, इकडे त्या बाजूला तिकडे मोठं धरण आहे. ते पांगरी वगैरे गाव तिकडे अनुस्कुऱ्याला गेलेला रस्ता आहे त्या बाजूला. आणि ती धरणाची जी भिंत दिसते आहे, तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो. ही धरणाची भिंत आहे. ती वरून जे अनुस्कुऱ्याला आपण जातो म्हणजे कोल्हापूरला जातो तिथून जो धरण दिसतो त्याची ही भिंत आहे. आणि आम्ही आता इथे खाली गावामध्ये आहोत, करक या गावामध्ये. तर इथून आता हे मैदान आहे, इथून जवळजवळ 3 किलोमीटर अंतरावर इकडे वाडी आहे आतमध्ये. आज आम्ही आमची वस्ती कदाचित तिथे असेल, तर तिथला देखील अनुभव आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर खूप वातावरण खूप सुंदर झालं आहे, चांगलं झालं वाटतं वातावरण. तर आम्हाला इथे जे बोलवलं होतं ते तेजस यांनी बोलवलं होतं. तर इथे जी आता ही टुर्नामेंट चालू आहे ते श्री गांगोलक्ष्मी करक आयोजित दोस्ती यारी चषक 2026 आजचा पहिला दिवस आणि हा पर्व देखील पहिला आहे. आणि सर्व आपली मंडळी ही सर्व आयोजक मंडळी आहेत. तेव्हा यांनी खूप सहकार्य केलं मला. आता ज्यावेळेला पाऊस आला त्यावेळेला यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्याही प्रकारे सहकार्य केलं. माझे सर्व कॅमेरे जे होते ते पावसात भिजू नये यासाठी यांनी खूप प्रयत्न केले. आणि सामान आपलं सुरक्षित ठिकाणी आम्ही आता गाडी ठेवलेला आहे. तर आता हा जो सामना चालू आहे तो नवलाई बारसू आणि नवलाई तळगाव ह्या गावातील हा सामना आहे. आणि हा आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सामना आहे. तरी सर्व आमचे प्लेयर आणि आमची तळगावची टीम हा तळगावच्या मुलांचा सर्व प्लेयर आहे, त्यांचा जल्लोष आहे. सेमीफायनल मॅच आहे ना ही आजच्या दिवसाची. आणि सर्व आमचे हे तळगावचे सर्व मित्र आहेत आमचे, तळवडे गावातील. तर आपले रुपेश पारकर, तिकडे चिन्मय आहे, सारिश आहे, सगळे निलेश आहे, सर्व बहुतेक जण आहेत तिथे. आणि खरंच खूप चांगले प्लेयर आहेत. आणि यांचा टीम जिथे जाते तिथे नक्कीच नावारूपाला असते ही. थँक्यू. आता बारसू या टीमबरोबर आता यांची ही सेमीफायनल चालू आहे. आता जिंकण्याच्या वाटेवर आहेत, त्यामुळे आपले तळवड्यातली टीम खरोखर आनंदात आहे, जल्लोषात आहे. आता ही जी सेमीफायनलची मॅच आहे खूप रंगात आलेली आहे. आणि खरोखरच ही आता मॅच चालू आहे ती तळवडे आणि बारसू या गावातील ही मॅच आहे. सेमीफायनलला दोन्ही या टीम आता खेळत आहेत. तर आता जो स्कोर आहे तर 6 बॉलमध्ये 12 रन्स पाहिजे. आणि खूप अशी हटीतटीची मॅच चालू आहे आता.
आणि चुरस आहे आता या मॅचमध्ये. हे आमच्या इथले सर्व इथले जे आयोजक मंडळी आहेत त्यांनी हे जे क्रिकेट मॅच आहे ती यांनी आयोजन केलेलं आहे. तसं तेजस दादा तिकडे आहेत त्या बाजूला पण अंपायर आहेत ते. त्याचा फोटो घ्या बघा. हा टोपीवाला ऑलराऊंडर ऑल इंडिया आयकॉन प्लेअर. हां म्हणून नाही पाहिजे तिकडून ओळख दिली जाते. हां ओके. आता पाहिजे ते 6 बॉल आणि 12 धावा. आपण हायलाईट्स बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्याने सोडला आणि लावला. तळवडेची आता विकेट पडलेली आहे. काही मिसअंडरस्टँडिंग झाली त्यामुळे आता ही विकेट पडली आहे. आता नवीन बॅट्समन आलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. फक्त बॅटच लावायचं. आता सुंदर शॉट मारला आहे सिक्सर. त्यामुळे आता तळवडेची टीम आता थोडी उत्साहात आहे. आता एक सिक्सर बसला त्यामुळे थोडंसं रूप पालटलं आहे आता मॅचचं. आता तळवडेच्या बाजूने आता जवळजवळ मॅच गेलेली आहे म्हणजे जात आले काय सांगू शकत नाही शेवटच्या बॉलपर्यंत. परंतु पाहूया आता 3 बॉल आणि 5 रन पाहिजेत. पाहूया आता. आता डॉट बॉल. पिच थोडं आता ओलं झाल्यामुळे बॉल उठत नाही वरती, खालीच बॉल राहतोय. पाहूया आता पुढचा बॉल. 2 बॉल 5 रन. आणि आता एक चांगला असा फटका मारलेला पाहूया. आता 2 धावा आलेल्या आहेत. आता कॅच होते त्या फिल्डरच्या हातात परंतु वारा इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे बॉलची दिशा थोडीशी बदलते. आता शेवटचा बॉल आहे आणि 3 धावा पाहिजेत. पाहूया आता. सगळ्यांच्या आता काळजामध्ये धगधग होत आहे. जबरदस्त या मॅच मध्ये आता चुरस निर्माण झालेली आहे. मॅच काय झालेली होती परंतु मॅच पूर्णपणे चेस करायची होती त्यामुळे बारसू हा संघ जिंकलेला आहे. फक्त एका रन्सने जे हारले त्यांना हार पत्करावी लागली परंतु खरोखरच खूप चांगला त्यांनी साथ हे लढत दिली होती. परंतु शेवटच्या बॉलला 3 रन पाहिजे होती. त्यांनी 2 रन धावून काढले आणि 1 रन त्यांना कमी पडला. तर आता ह्या मॅचचे पंच जे होते ते आमचे तेजस दादा, मग त्यांनी मला इथे
बोलावलं लाईव्हसाठी, परंतु काही कारणास्तव आम्ही ते लाईव्ह करू शकलो नाही नेट नसल्यामुळे. परंतु दादा तुमची शेवटची आता मॅच जी तुम्ही आता केलात, कशी वाटली मॅच तुम्हाला? मस्त वाटली मॅच मस्त झाली. पूर्ण पाऊस येऊन सुद्धा मॅच आम्ही परत केली आणि मॅच एकदम झकास झाली. आणि हे पहिलं पर्व आहे त्यांनी केलं आणि पहिल्यांदाच त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं आहे, खूप सुंदर आणि नीटनेटकं असं नियोजन आपण पाहत आहात. आणि कोणत्याही प्रकारचे ते वाद वगैरे काही झालं नाही किंवा निर्णयामध्ये काही कुठेही काही गफलत झाली नाही. खूप चांगल्या प्रकारे मॅचेस झाल्या सर्व. तर हे आहेत ते तेजस दादा यांनी संपूर्ण मॅनेजमेंट केलेले आहे, त्याबद्दल त्यांचे पहिले मनापासून धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला पण धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत आलात राजापूरवरून. ओके. तर फक्त एका रनने ती मॅच गेलेली आहे तळवडे गावात. तर आपण जाऊया बारसूवाल्यांकडे. ते जरा बारसू आता जरा जल्लोष करतायत. तर आता तुम्ही सेमीफायनलला गेलात, खरोखर खूप मोठी एकदम चुरस झाली मॅचमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत कळत नव्हतं की मॅच कोणाच्या बाजूने जाईल, पण तुम्ही शेवटच्या बॉलवर मॅच हातात आलेली आहे. कसं वाटतं तुम्हाला सर्वांना? अच्छा अच्छा. बरं, नियोजन कसं वाटलं मंडळाचं? अच्छा अच्छा, धन्यवाद. पोहे नाश्ता वगैरे घेऊन आले, यांनी स्वतःसाठी आणलेला नाश्ता. तर आता येतो मी परत. मॅन ऑफ दी मॅच घेऊया. मॅन ऑफ दी मॅच कोणाला मिळते? आताच्या सेमीफायनलच्या मॅचचा मॅन ऑफ दी मॅच आता प्रथमेशला भेटलेला आहे. तुम्ही मला कॉल करा. 6 नंबर आहे त्याच्यावर 6 वरती कॉल करा माझा. ठीक आहे थँक्यू. तर मगाचा राहिलेला विषय. तर दादा तुमचं नाव कसं? मंगेश धावडे. खरोखरच तुम्ही सकाळी जो नाश्ता आणलात, स्वतःसाठी नाश्ता आणलेला, त्यांनी इथे सगळ्यांना वाटला. जे खरोखर कोणी त्यांच्या वाटणीलाच काय आलं नाही, त्यांनी स्वतःसाठी नाश्ता घेऊन आले होते. चपाती आणली होती, ठेचा आणलं होतं, भेंड्याची भाजी पण होती है ना. ओमकारने पण जवळजवळ 2 चपात्या त्याने खाल्ल्या, त्यांनी पण मजा केली. परंतु त्याने नाश्ता केला नाही. ते पण पोहे आणले होते, पोहेवरच ते आता दिवसभर आहेत है ना. तर त्यांचे खूप आभार. तर आता आपण जाणार आहोत ते आता तिकडे वाडी आहे. कुठली वाडी आहे का अरे? खांबलवाडी, तांबळवाडी. हां, तांबळवाडीमध्ये जाणार आहोत. तर पाहूया तिथे जाऊन आपण पाहूया तिथे कसं काय वातावरण आहे ते. कारण संपूर्ण जंगल दिसत आहे. पहा इकडे वरती जंगल आहे आणि जंगलामध्ये वस्ती आहे. तिकडे आपण जातो आहे. ही सह्याद्रीची रांग आहे. तर आम्ही आता मैदानावरून आम्ही निघालो आहोत. तिकडे पुढे तांबळवाडी आहे. अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेली ती वाडी आहे आणि तिथे खूप पाहण्यासारखं काही आहे, ते आपण जाऊन पाहणार आहोत. तिथे खिंडी देखील आहे असं सांगते दादा. ती खिंड आपण पाहूया. हीच खिंड असणार. खिंड म्हणजे दोन्ही बाजूला डोंगर आणि मधून अशी दरीसारखी. हां, साधारण असं त्याला म्हणतात खिंड, असं माझं मत आहे. तर खिंड जे म्हणतात ते आपण आता पाहणार आहोत. ते साधारण तसंच ही दरी वाटते आहे, डोंगर दरी. मग 2 डोंगरांच्या मधून हा रस्ता गेलेला आहे. कसा डोंगर फोडून रस्ता केलेला आहे पहा. आणि खाली जो आहे तो अर्जुना नदीवरील धरण आहे. ह्या पांगेरी गावातील जो धरण म्हणतात, मोठं धरण अनुस्करातील, तर ते धरण इकडे आहे. म्हणजे आपल्या राजापूरमध्ये ज्या वेळेला पाणी येतं त्यावेळेला काही वेळेला म्हणतात की धरण सोडलं असं म्हणतात. आणि राजापूरमध्ये पाणी भरतं ते हेच धरण असावं असं मला वाटतं. आपल्याला जर शक्य झालं तर आपण धरणसुद्धा पाहण्याचा विचार करू. हे जे समोर जे भले मोठे डोंगर दिसतात ही सह्याद्रीची रांगा आहेत, सह्याद्रीचे डोंगर आहेत. आणि आता आम्ही आहोत ते सह्याद्रीच्या पायथ्याशी आहोत. तर इथलं वातावरण आपण पाहिलं तर खूप सुंदर असं वातावरण इकडे आहे. आपण आता एस टीच्या लास्ट स्टॉपवर आलेलो आहोत. समोर दिसते ही सह्याद्रीची रांग आहे. आणि आता आपण आहोत ते आंबा करक या ठिकाणी आहोत. आणि आपल्याला हे दादा घेऊन आले आहेत, त्यांचे पहिले मनात धन्यवाद. कसं नाव तुमचं काय? अक्षय. मुंबईला असतं की ते गावी? मुंबईला. मुंबईला असतं.
म्हणजे सुट्टीला येता का गावी? सुट्टीला गणपती हां हां असेल तर हां हां. आता तुम्ही खास मॅचसाठी आलात की? खास मॅचसाठी आणि याच्यासाठी पण पूजेसाठी. अच्छा, पूजा असते गावाची. हो, पाडीची पूजा असते. कधी असते ती? झाली आता सोमवारी. समोर झाली. हो हां हां. खरं वातावरण पहा खूप सुंदर आहे. आणि इथे शाळा आहे ना ही? हो, ही शाळा आहे मराठी शाळा. एक पहिली ते सातवी. इथे 1ली ते 7वी ही मराठी शाळा आहे. तसंच इकडे अंगणवाडी देखील आहे. ती बघा, ती इमारत आहे ती अंगणवाडीची. आणि ही सगळी वस्ती आहे आजूबाजूला. ही सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे सुंदर असं गाव आहे. आंबा करक असं. खूप छान वाटतंय वातावरण. आणि आता थोड्या वेळापूर्वी थोडंसं पाऊस पडून गेला, त्यामुळे वातावरण आणखीन थोडंसं बदललं आहे. थोडी गरमी होती सकाळपासून, ती थोडी कमी झाली आहे. आज जरा शांत झोप लावा लागेल असं वाटतं. जी डोंगररांगा आपण पाहतात पावसाळ्यातून इथे खूप आल्हाददायक असं वातावरण असतं, पाहण्यासारखं असतं. ह्या डोंगरातून वाहणारे जे पाण्याचे झरे असतात ते खूप पाहण्यासारखे असतात. तसंच चढणीचे मासे देखील इकडे मी सकाळी पण मी ऐकलं होतं ते तिथे ब्रिजजवळ की चढणीचे मासे ह्या बाजूला खूप येतात. आणि बाहेरून लांबून लांबून लोक येतात ना चढणीचे मासे पकडण्यासाठी. शक्य झालं तर मी पण याचा विचार करेन. आता खरोखर हे गाव मला खूप आवडलं आहे. तर चढणीचे मासे जर शक्य झालं मला तर मी सुद्धा ह्या बाजूला येईन कदाचित खास ब्लॉग बनवण्यासाठी. आणि या सह्याद्री रांगातून जो पाणी वाहतो पावसाळ्यातून तो खूप पाहण्यासारखा असतो, इथलीच मंडळी सांगतात. आता आम्ही आलो ते तांबळवाडीत आलेलो आहोत. तर बघताय आपण कोकणातले फणस. हे पहा, ही सर्व कोकणातली संपत्ती आहे. आंबा, फणस, काजू हे आपल्या कोकणातील संपत्ती आहे आणि तिचं जतन व्हायलाच पाहिजे. आणि खरोखर आम्ही खूप सुखी आहोत की मी स्वतः कोकणामध्ये आहे. तर पाहता ही आपण आता आलो ते तांबडवाडीत आलेलो आहोत. तांबळवाडी ना हो? हां, तांबळवाडीत आलेलो आहोत. आज आमची इथे वस्ती आहे आणि उद्या आम्ही पुन्हा तिकडे क्रिकेट मॅचच्या इथे जाणार आहोत शूटिंगसाठी. फणस पण आहे तिकडे बघा, फणस. आपल्या कोकणातील संपत्ती आहे ही. आंबा, फणस, काजू. आता आम्ही राहायला आमची व्यवस्था केलेली आहे ती इकडे दाखवतो तुम्हाला. इथे खूप सुंदरसा रूम आहे, छोटासा रूम आहे पण खूप सुंदर रूम आहे. आणि फणस पाहत आहे, आपल्या कोकणातली संपत्ती फणस खूप धरलेले आहेत. आणि इथे आमची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. खूप सुंदर रूम आहे, बघताय आपण. ऐसपैस जागा आहे, खूप छान. आणि एक सांगायचं म्हणजे ह्या गावामध्ये आलो खूप बरं वाटलं मला. आणि ह्या गावातील प्रत्येक माणूस खरोखरच खूप गोड स्वभावाचा माणूस आहे. छान वाटलं या गावामध्ये येऊन. आणि खूप चांगलं सहकार्य करतात ह्या सर्व गावातील सर्व मंडळी जे आहेत. आणि एकोप्याने राहतात आणि खूप चांगलं सहकार्य करतात. ओमकार, कसं वाटतं तुला? हा, विघ्नेशसुद्धा आता आमच्यासोबत आहे. खूप बरं वाटतं. विघ्नेश लांब लांब टूर करतो. आता जगन्नाथपुरीला जाणार आहे 28 तारखेला. परवा अयोध्येला जाऊन आला, काशीला जाऊन आला. खूप लांबचं असं ट्रॅव्हलिंग करतो तो. मला जरा हेवा वाटतो तुझा, कारण तू फिरतो आणि मी इकडेच राहतो. बापरे, किती आंबा धरलाय बघ. करवंदासारखे धरले आहेत ना तू म्हणाल्याप्रमाणे. यमकीच्या भाषेत घडावर घड. घडावर घड. तर मित्रांनो, आपण आहोत ते करक या गावामध्ये आहोत. पाचलपासून 14 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव. समोर दिसते ती सह्याद्रीची रांग आहे. आजचा दुसरा दिवस आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत ते मैदानाकडे, जिथे आता आपलं शूटिंग चालू आहे. लाईव्ह तिथे होत नाही आहे कारण तिथे नेटवर्क नाही आहे. तर तुम्हाला एक मित्रांनो सांगायचं आहे की आपल्या राजापूरमध्ये जी अर्जुना नदी आहे
तर ती अर्जुना नदीचा उगम ह्या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये झालेला आहे. हे आपण पाहत आहे नदी आता इथे सुकी आहे, पूर्ण पाणी नाही नदीमध्ये त्या, परंतु वरती जिथे उगम आहे तिथे अशी माहिती समजते की तिथे एकदम थंड आणि गार असं पाणी आहे आणि तिथे उगम झालेलं आहे आपल्या अर्जुना नदीचं. आणि आपण पाहते पात्र पाहत आहे केवढं मोठं आहे. आता ह्या पात्रामध्ये पाणी नाही आणि हेच नदी खाली धरण आहे, जे अर्जुना धरण म्हटलं जातं. पांगरी या गावामध्ये आहे, म्हणजे अंसुऱ्यात जाताना आपल्याला जे दिसतं धरण ते मोठं धरण. तर आता या नदीमध्ये पाणी नाही, परंतु पावसाळ्यातून हे सर्व जे झरे इथून वाहतात या डोंगरातून. ह्या जे डोंगर दिसत आहे ह्या डोंगरातून हे पाण्याचे झरे वाहत असतात आणि तिथूनच हे नदीचा उगम झालेला आहे. आणि ते स्थान आहे पुढे आहे, इथून जवळजवळ नाही म्हटलं आपल्याला जवळ दिसलं तरी ते जवळजवळ 3.5 किलोमीटरचं अंतर आहे असं सांगितलं जातं गावातून. तर आपण पाहिलं ही आपल्या अर्जुना नदीचा उगम कुठे आहे. तर आता आपण जाऊया मैदानाकडे आणि आपल्या इथे आता ह्या व्हिडिओचा आपण समाप्त करणार आहोत. इथे श्री स्वयंभू गांगोदेव प्रसन्न इथे छोटंसं एक देवस्थान आहे आणि खूप सुंदर असं गाव आहे हे. तर तुम्हाला कधी वाटलं यावं असं तर तुम्ही इकडे पाचलकरक म्हणजे जो रस्ता गेला अनुस्करब कोल्हापूर मार्गे तिथूनच पाचलपासून साधारण एक 8 किलोमीटर अंतरावर ते फाटा आहे आणि तिकडून तुम्ही आत राईटला येऊ शकता आणि हे सुंदर गाव तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असं गाव आहे. तर चला आता जाऊया आपण मैदानाकडे. तर आता आपण आलेलो आहोत ते मैदानात आलेलो आहोत. तर इकडे बघताय आता पॅव्हेलियन आता बांधत आहेत. आजचा पण रेकॉर्डिंग व्हिडिओ असणार आहे कारण इथे नेटवर्क आहेच नाही, इथे नेटवर्क नाहीच आहे, त्यामुळे रेकॉर्डिंगच असणार आहे. तर पाहूया रेकॉर्डिंग पहा आणि आशा करूया की आज पाऊस येणार नाही, कारण आज कोणत्या प्रकारचा व्यत्यय येणार नाही हे क्रिकेट मॅच पूर्ण होईपर्यंत. तर व्हिडिओ इथे थांबवतो आहे मित्रांनो. तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.